सामन्याला तो सुरुवात दोन्ही देखील संघाने देऊया. समोरच्या कक्षाच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा. अनय डिजिटल आणि पाटील नेटवर्क जुळलेल्या प्रेक्षक देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागतम. या नवली संघ आपल्या मात्र सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाईल. पवनसुत नवली संघाला विनंती करतो आपण सन्मान चिन्ह घेण्याकरिता या ठिकाणी मात्र यावं. पहिल्या षटक हाताळण्याकरिता भाविक सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट पहिला बॉल स्ट्राइक इन वरती साधम पहिला बॉलचा समाचार घेतोय. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता. बॅटला बॉल स्पर्श. आता भाविक पाकदार एक करेल मैदानाच्या आतमध्ये हर्ष. मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतो मिस्टर सद्धम. गॉन म्युझिक ऑन यस डीजे उत्कर्ष. धन्यवाद. चला नवडी संघ आपला या कॅप्टन आपला मात्र या ठिकाणी मात्र सन्मान चिन्ह देऊन मात्र सन्मानित केला जाईल. नवली संघ प्लीज रिक्वेस्ट करतोय आपला खेळाडू पाठवा ना सन्मान चिन्ह घेण्याकरिता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित बॅटिंग साठी. नवीन खेळाडू रोहित कशा पद्धतीने खेळ करे. गोलंदाजी मार्कवरती भाविक सज्ज होत आहे. पुढचा बॉल यॉर्कर टाकला ओव्हर द बॉलर. गोलंदाजीच्या डोक्यावर फटका केलाय. त्या ठिकाणी चांगला थ्रो चांगला पद्धतीने मात्र बॉलला कॅरी केला. स्टंप वरती आदळलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू थोडीशी दुखापत करून दिली या बॉलनं. धावा मिळतं त्या बॉलवरती तब्बल 2. सांघिक वैयक्तिक खातं ओपन केलंय. टीम आपण पाहतोय गावदेवी खेळाडू. हा पा ऍक्शन रिप्ले. अगदी हार्दिकने बॉल स्टॉप केला. त्यानंतर मात्र पायावरती लागला आणि स्टंप या ठिकाणी पायावरती लागल्यानंतर या ठिकाणी मात्र धावा मिळते तब्बल 2. चला फिल्डिंग संघ फास्ट क्रिकेट खेळा. स्प्रे असतील तर मात्र क्रीडांगणाच्या आतमध्ये घेऊन जा. या ठिकाणी थोडीशी दुखापत होत असताना पाहायला मिळते भाविक पाकदर या गोलंदाजाला. 2 बॉलचा खेळ समाप्त. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफल कव्हर धावा 2-1 विकेट गमून फलंदाजी करते गावदेवी खेरापाडा संघ. बोईसर परिसरातील हा दादा संघ. दुसऱ्या बाजूने सफा परिसरातील मोठा संघ म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिला जातो तो संघ आज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. प्रोजेक्ट स्कोर आपला 30 दर्शवत आहे. 5 षटकाचे सामने 2 षटक पॉवर प्ले. पहिल्या षटकामागे 2 दुसऱ्या षटकामागे 3 तिसरा चौथा 5व्या षटकामागे 5-5 खेळाडू आपण 30 सेकंदाच्या बाहेर सजवू शकतात. बॉल क्रमांक 3 घेऊन भाविक पुन्हा एकदा सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. स्ट्राइक इन वरती फलंदाज पाहायला मिळतो रोहित. नॉन स्ट्राइक इन वरती सुजित. हा 2 खेळाडूंना जबाबदारी घ्यावी लागेल मॅचची. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक केला. बॉल मात्र डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आयुष बॉलला स्टॉप करत तोपर्यंत एक सिंगल राहत. चांगला थ्रो या बॉलवरती पाहायला मिळाला. ज्या दिशेने चेंडू टाकला त्याच दिशेने फटक्यांची निवड रोहित यांच्या माध्यमातून करण्यात आली. एक्स्ट्रा कव्हरला फटका केला. डीप मध्ये फिल्डरने चांगला क्षेत्ररक्षण. 1 धाव या बॉलवरती अर्जित केली आहे. 1च्या मधनं डबल कव्हरती धावा. 3 अंकांवरती 3 बॉलचा खेळ समाप्त. इकॉनॉमिकल बॉलिंग. पहिल्या षटकामागे पाहायला मिळते भाविक पाकदरे दातिवरे एक्सप्रेस या उपवद्यानं ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता स्ट्राइक इन वरती सुजित. रन मशीन ऑफ खेरापाडा मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट टू बेस्ट बॅटल इंटरेस्टिंग. बॉल क्रमांक 4 वर उलटॉस टाकला. पावलांचा वापर केलाय. बॉल मात्र लॉंग ऑन ला केला. मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाने चांगला क्षेत्ररक्षक केला. बॉलवरती चांगला थ्रो केला. संदेश राऊत बॉलला कॅरी करेल तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव. काय बॉलिंगचा दर्जा पाहायला मिळतो भाविक ह्याच्या माध्यमातून. सातत्यानं मात्र
सिंगल वरती फलंदाजांना मजबूर केल्या मोठ्या फटक्यांपासून या षटकामागे वंचित ठेवल्या पिवंत षटक आहे. पिवंत षटकामागे सध्या गोलंदाजी धारदार राहिली आहे दातिवरे संघ या टीमची 4 मध्ये 4. पंचाकडे जाऊन अपील परंतु या ठिकाणी अक्षयजी नाईक सर इंटरेस्टेड नाही आहेत या बॉल करिता. पंच सांगतात बाहेर आहे. एक सिंगल रन मिळते आहे. सिंगलच्या मधनं धावपल कव्हर धावा 5 लेगबायचे संकेत या ठिकाणी देण्यात आला. या षटकाची बॉलिंग समोर पण पाहता पहिला बॉल विकेट, दुसरा बॉलवरती द्वितीय रन, तिसरा बॉलवरती सिंगल, चौथ्या बॉलवरती सिंगल आणि पाचव्या बॉलवरती या ठिकाणी लेग बायच्या माध्यमातून सिंगल येत असताना पाहायला मिळते. अशा पद्धतीने 5 बॉलचा खेळ समाप्त. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 5 1 विकेट. पहिलं षटक सध्या दातिवरे टीमच्या बाजूने लागलाय. उलटॉस दिलाय ओव्हर द बॉल आणि खेळला बॉल मात्र लॉंग ऑफला रितेश आहे. बॉलला स्टॉप करे तोपर्यंत एक सिंगल. षटक संपले त्या ठिकाणी एका षटकाच्या समाप्तीनंतर वल्कावरती धावा 6. चला फिल्डिंग सजवून घ्या. फास्ट क्रिकेट खेळावं. फिल्डिंग टीमला आपल्याला विनंती करतोय. 4 षटक आहेत 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. आणि आता अंतिम षटकामागे एक खेळाडू हा 30 षटकाच्या मध्ये या ठिकाणी घेतला जाईल. रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येक संघाकरिता समान या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवले गेलेत. या पुढे सामना आपण 2 संघांमध्ये पाहणार आहोत. एका बाजूने नवापूर ब आणि त्यांच्या विपक्ष संघ पाहायला मिळतोय पाम 11. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन मात्र टॉस द्यायचा आहे. जवळ बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला आरंभ शुभारंभ होत असताना पाहायला मिळतोय. रितेश निजाई गोलंदाजी करण्याकरिता वंडर बॉय ऑफ दातिवरे या उपध्यान ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक दर्जेदार खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर या संघाचा आहे. आज ऑलराऊंडरची भूमिका पहिल्या मॅच मध्ये अदा केली. 2 स्विचिटचे फटके खेळले होते. नेत्रदीपक पहिल्या इनिंगच्या डावामध्ये षटकार पाहायला मिळाला. परंतु या सामन्यामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल क्रीडांगणावरती. पंच फास्ट क्रिकेट थोडासा चला फिल्डिंग सजवून घ्या फास्ट. दातिवरे संघ आपल्याला प्रेमळ विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरा षटक घेऊन गोलंदाज रितेश सज्ज होईल पंचांच्या उजव्या बाजूला. पहिला बॉल स्ट्राईक एन वरती सुजित आणि नॉन स्ट्राईक एन वरती रोहित आहे. सुजितने 2 बॉलचा सामना केला. 2 बॉल मध्ये 2 बनवल्यात. तदनंतर मात्र रोहितने 3 बॉल मध्ये 3 बनवल्यात. पहिला बॉल या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये नाही संपर्क डॉट निर्धाव चिन्ह नव्हता. सुरुवात दुसऱ्या षटकाला अगदी भाविक पागदरेच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र कंजूसी गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतो. रितेश देखील काय कमालीची गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. पहिल्या सामन्यामध्ये देखील अशाच पद्धतीने गोलंदाजी केली होती. परंतु चौथ्या षटकामागे हार्दिक आणि कौशिकच्या विपक्षामध्ये तब्बल 21 धावा होत्या. त्यावर मात्र स्कोर मात्र 50च्या जवळपास पोहोचला होता. परंतु या मॅच मध्ये कमी धावापासून रोखण्याचा प्रयत्न असेल. उलटॉस टाकलाय बॉल मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक त्याने चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला. फलंदाज कॅच आउटचे मध्ये OUT. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी
दाखवत असताना पाहायला मिळतो इरफान, ज्याने मात्र पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत आहे. कशा पद्धतीने खेळ केला जाईल. इकॉनॉमिकल बॉलिंग सध्या टाकत असताना पाहायला मिळतो रितेश निजाई. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉलवरती विकेट. षटकातील पुढचा बॉल यॉर्कर टाकला. आता मात्र रिस्पेक्ट दिल्या बॉलला सिंगल रन मिळते आहे. सेकंडचा प्रयत्न केला नाहीये. एकच धाव आणि 1च्या मधनं डबल कवरती धावा आपण पाहतोय. 7 अंकांवरती 7 रन ऑन दी बोर्ड. चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो रितेशच्या माध्यमातून 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केलाय. पुढचा बॉल या वेळेला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. मागच्या बॉलवरती काय फटका पाहायला मिळाला. रोहितच्या पाठमधनं दर्जेदार चौकार ठोकला गेलाय. आता तोच खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल रितेशाचा. या वेळेला मात्र चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. डॉट बॉल धावफलक स्थिर. धावफलकावर धावा 11. 11 रन ऑन दी बोर्ड. 2 लॉस. अप्रतिम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो रितेश देखील भाविकच्या अगदी पावलावरती पाऊन ठेवून गोलंदाजी करतो. P2च्या षटका मागे इकॉनॉमिकल बॉलिंग. यावेळेला फटका बसला. मिस टायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक भाविकने टिपलाय. झेड संपलाय. रोहितचा खेळ फलंदाज बाद गॉन. पंच 5 ओव्हर मॅच आहे. 1 ओव्हर ठीक आहे, नाही तर प्लेयर अलाउ नाही आहे. आयोगाचा नियम आहे 5 ओव्हरमध्ये तुम्ही जर 10ने खेळले असतं तर आम्ही दिला असता. 5 ओव्हर मॅच 1 ओव्हरपर्यंत आला असता दिला असता. आता नाही घेऊ शकत. आधी सांगतोय नाही. सर्व मागतील, सर्व टीम मागतील. पवनसुत नवली टीमच्या कॅप्टनला विनंती या पण सन्मान चिन्ह घेण्यासाठी. वेळेवर आपले संघ इकडे उपस्थित ठेवा आणि वेळेनुसार खेळा या सर्वांना विनंती आहे. पवनसुत नवली टीमला विनंती आहे की आपण या आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी. येस जयमंगल राऊत साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. कॅमेरामॅन हार्डलक पवनसुत नवली टीम. पंच मॅच ऑन करा ना. मॅच थांबवू नका. रोज आपल्याला 3-3:30 वाजता आहेत. खेळा लवकर लवकर. मॅच संपवायचे आहेत. मॅच चालू करा. या ठिकाणी षटक संपले गेले तब्बल 2 आणि 2 षटकाच्या समाप्त धावफलकावर धावा 11. 3 विकेट. चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली गेली. दोन्ही षटक मात्र दातिवरे संघाच्या विपक्षामध्ये गेलेत. परंतु तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात. बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. आदित्य कॅप्टन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हिमांशू बॅटिंगसाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात वैतिक. दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक घेऊन भाविक सज्ज होता. पहिला बॉल यॉर्कर टाकलाय. चांगला फटका खेळलाय इरफान या फलंदाजातून. तोपर्यंत 1 धाव मिळते. 1च्या मधनं फलकावर धावा 12. 12 रन ऑन दी बोर्ड. काय सुंदर
फलंदाजी करावी लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना परंतु सध्याच्या गेल्या गोलंदाजी सुंदर अद्वितीय टॉप क्लास पाहायला मिळते. दातीवरे संघ एवढा लांबचा पल्ला आम्ही का गाठलाय पास्तळच्या क्रीडांगणावरती त्याचं प्रमुख उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना भाविक पुढचा बॉल. या बॉलला चांगला बॉल आहे. सरळ बॉल मात्र यष्टी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल डॉट बॉल. या सामन्यामध्ये डॉट सिंगल वरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन ठेवलंय सध्या तरी बॅटिंग टीमनं. ज्या टीमनं पहिल्या मॅच मध्ये धावा 50च्या पलीकडे ठेवल्या होत्या तो संघ आता अडचणीत सापडलाय. सध्या संघर्ष करतो मॅच मध्ये, मेहनत करावी लागेल. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल देखील डॉट की बॅटला बॉल स्पर्श या गोष्टीची चर्चा सुरू होते. या बॉलला मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज मैदानाच्या बाहेर. हिमांशू गॉन. म्युझिक ऑन. यस डीजे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी मनीष दाखल झालेत. मनीष कशा पद्धतीने खेळ केला जाईल त्याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी करतो भाविक. 1.3 9 चेंडू टाकल्यात. 9 चेंडू मागे 6 धावा खर्च केल्यात. 2 विकेट घेऊन इकॉनॉमिकल बॉलिंग त्याच्या माध्यमातून टाकण्यात आल्या. आता मनीष कशा पद्धतीने खेळ त्याच्या माध्यमातून केला जाईल या क्रीडांगणावरती. षटकातील पुढचा बॉल. पुढचा बॉल समोर केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे रितेशने इझिली डन अन लुक. चांगला झेल कॅरी केला फलंदाज आर्किनेक. मनीष मैदानाच्या बाहेर गॉन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आशिष. हॅट्रिक बॉल गोलंदाजी करण्याकरिता भाविक. पागदारे दातीवरे एक्सप्रेस या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपल्या नावावरती कोरेल का या गोष्टीची चर्चा सुरू आहे. आणि तो बॉल या ठिकाणी सज्ज होईल. बॉल क्रमांक 5 हॅट्रिक बॉल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आशिष दाखल झालेत. या खेळाडूकडे क्षमता आहे. प्रत्येक खेळाडूकडे क्षमता असतो परंतु जो मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करेल ना तोच खेळाडू त्या मॅचचा हिरो असतो. यावेळेला जबाबदारी घ्यावी लागेल आशिष आणि त्याच्या सोबतीनं इरफान. या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाविकच्या विपक्षामध्ये जोखीम पत्करावी लागेल. शॉर्ट बॉल टाकलाय फक्त आणि फक्त बॉलला दिशा दिल्या. बॉल मात्र मागच्या दिशेनं ट्रॅव्हल शॉट थर्डमॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण यश कडनं. काय क्षेत्ररक्षकाची भूमिका पाहायला मिळाली. अगदी गल्लीपासून शॉट थर्डमॅन पर्यंत मोठा लांबचा पल्ला गाठला. बॉलला अडवलं परंतु या बॉलवरती फलंदाजाने फक्त आणि फक्त एकच धाव स्वीकारली आहे. एकनं कुठलाही फरक दातीवरे संघाला सध्या फिल्डिंग करताना पडणार नाहीये. पलकावर धावा 13. लास्ट टू गो. अंतिम बॉल तिसरा षटकातील. 22 टू इरफान. समोर टाकलाय फटका मात्र छान केला. बॉल मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करेल. हार्दिक बॉल स्टॉप करतो परत. एकच धाव सेकंडचा प्रयत्न नाही. षटक संपले त्या ठिकाणी 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 14. विकेट गेले 5. अर्धा संघ गारात सध्या बॅटिंग करत असताना गावधवी खेरापाडा या टीमशी. धन्यवाद डीजे. या मध्ये षटक संपले 3 षटकामागे धावा झाले फक्त आणि फक्त 14. 5 विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती यश सज्ज होईल. नावात यश आहे. या षटकामागे यशस्वी गोलंदाजी करेल का. ज्या पद्धतीने भाविकने रितेशने गोलंदाजी केली त्याच्याच पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल मॅच मध्ये. परंतु फलंदाजांना पलटवार वार दातीवरे संघाच्या विपक्षामध्ये करावा लागेल. कोण वार करेल क्रीडांगणावरती. 4थ्या षटकाला सुरुवात.
पहिलाच बॉल समोर खेळला इरफाननं, डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला बनवावं लागला बॉलवरती प्रेक्षक, सरळ बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पली. यशचं स्वागत केलंय 6 धाव्यानं. धन्यवाद. काय फटका पाहायला मिळाला, अगदी समोर टाकला बॅटच्या, आणि बॅटच्या समोर टाकला सरळ बॉलला फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. 6 धावांकरिता इरफाननं आता गेअर चेंज केलाय, चौथ्या गेअरवर बॅटिंग करतो मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक केला, पाय स्किड झाला, परंतु बॉल मात्र बिटवीन द गॅप मध्ये. त्या ठिकाणी कौशिक निजाई बॉल स्टॉप करतो, परत एक सिंगल सेकंडचा प्रयत्न, डेंजर एनला थ्रो, खराब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. जर चांगला थ्रो केला तर डेफिनेटली या बॉलवरती फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता वाढली असती, परंतु असं चित्र क्रीडांगणावरती पाहायला मिळालं नाहीये. 2 धावा या बॉलवरती अर्जित केलं. 22-22, लॉस ऑफ 5 विकेट. फर्स्ट बॅटिंग करते टीम गावदेवी खेरापाडा संघाने. दातिवरे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक का स्पीकर आहे त्याचा प्रमुख उदाहरण दिलंय क्रीडांगणाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. सातत्यामध्ये इरफान यांचे पाय स्कीड होतात आणि या बॉलमध्ये निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त. 3 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात. यशनं 8. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला द्वितीय रन, तिसरा बॉल डॉट. प्रोजेक्ट स्कोर आपल्याला 32 दर्शवत आहे. 32 त्याच्यापेक्षा जास्त की त्याच्या आतमध्ये धावा या मॅच मध्ये थांबवल्या जातील. एक्झॅक्ट 9 बॉलवरती घडणार काय, बिघडणार काय, ह्या गोष्टीची चर्चा प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयामध्ये. शॉर्ट बॉल टाकला, समोर खेळायचा होता, फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर होते कौशिक, बॉल स्टॉप, तो परत एक सिंगल रन. यश कौशिकला हेच सांगत होते की तुला झेल घेण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे होता. जर प्रयत्न केला तर डेफिनेटली तू झेल परिपूर्ण केला असता, परंतु जर आणि तरला क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलाही मान सन्मान रिस्पेक्ट दिली जात नाहीये. आणि या बॉलला सिंगल रन. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू डॉट. लास्ट टू गो, अंतिम बॉल. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती षटकार आला तरी देखील न डगमगता मी चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी करू शकतो हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना. मॅच ऑन करा प्लीज, रिक्वेस्ट करतो सातत्यानं. या वेळेला चांगला स्ट्रोक केला, बॉल मात्र बिटवीन द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला सुसाट, परंतु चांगला देखील क्षेत्ररक्षण झालं. त्या ठिकाणी भाविकच्या माध्यमातून तोपर्यंत पुढे एकदा 2 धावा या बॉलवरती अर्जित केला. षटक समजत या ठिकाणी 4 षटकाच्या समाप्तीनंतर 25 ऑन दी बोर्ड. आता अंतिम षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत दोन्ही टीमचं लक्ष वेधतं पुन्हा एकदा टॉसचा डिया. एका बाजूने नवापूर ब आणि त्यांच्या विपक्ष संघ पाहायला मिळतो पाम. दोन्ही टीमच्या कॅप्टननी रेडी राहा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. अंतिम षटकाला होईल सुरुवात. जाऊयात संगीत कक्षेमध्ये, देऊया डीजे उत्कर्षणा संधी. अंतिम षटकाला या ठिकाणी सुरुवात होत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश अर्थात पत्तू या ठिकाणी मात्र सज्ज होईल डीट ओव्हर घेऊन. पहिला बॉल इरफान साठी चांगला स्ट्रोक केला, बॉल मात्र बिट विकेटला. डीप मध्ये फिल्डर रितेश, थोडीशी मिस्टेक झाली, फॉर्मलिंग झाली. आता मात्र फायदा होणार अतुल सर. एका संघाचा फायदा तर दुसऱ्या संघाचा या बॉलवरती झालाय नुकसान. बॅटिंग करणारा संघ म्हणतो आता क्रीडांगणाच्या आतमध्ये धावा कशी हवं ते धावा आमच्या संघाकरिता खूप खूप महत्वाच्या पूर्ण आहेत आणि तेच पाहायला मिळालं. रितेशने घाई केली मागच्या मॅचमध्ये देखील, त्याच्यामध्ये तर घाई झाली, त्याच्यावरती बॉल मात्र चौकार गेला आणि यावेळी घाई केली, त्याच्यावरती सिंगल मध्ये द्वितीय रन मिळाले आहे. यावर फटका बसला मिस्टर. मी स्वतः गोलंदाज प्रयत्न केले नाही आहेत, जर प्रयत्न केले तर डेफिनेटली झेल झाला असता. परंतु एक धाव पुन्हा एकदा बॉलवरती मिळते सिंगलचे मधनं. 28-28
चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न प्रथमेश आणि संपूर्ण एंटायर टीमने केला सध्याच्या घडीला. परंतु 4 बॉलमध्ये एखादा मोठा फटका हा खेचावा लागेल. आशिष 3 बॉलमध्ये 3 बनवल्यात. इरफाननं वैयक्तिक 9 बॉलचा सामना केला. 9 बॉलमध्ये 15 या अंकांवरती तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर टाकलाय. उत्तर नव्हतं फक्त आणि फक्त रिस्पेक्ट दिल्या बॉलला, सन्मान दिला. एक सिंगल रन, सिंगलच्या मधनं 29 3 बॉलचा खेळ समाप्त. आपण पाहू शकतात काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगचा डाव मॅच क्रमांक 5 सध्या क्रीडांगणावरती. आंबडगोडचं मैदान आपण पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं करण्यात आलं. आयोजन करणं सोपं असतं परंतु नियोजन करणं सर्वाधिक कठीण काम असतं आणि आमच्या फायर क्रिकेटनं सर्व गोष्टी इझी केल्यात. यावेळेला प्रेझेंट ऑफ माइंड रितेशला माहिती आहे अतिरिक्त बाउन्स हा बॉल घेऊ शकतो, त्याच्यामुळे अगोदर जम्प मारली. बॉलला एका हातानं अडवला गेलाय. एक सिंगल रन. याही षटकामागे जोखीम पत्करत या फलंदाज. जोखीम घ्यावी लागेल. षटकार चौकारची आतिषबाजी करावी लागेल. 4 मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या प्रथमेश या गोलंदाजानं. या बॉलला समोर लॉंग ऑफला फटका खेळला. मिस्टामिंग शॉट. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल या ठिकाणी सुटला गेलाय. हार्दिककडनं मिस्टेक झाली. हार्दिक एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. लेझर बॉल असे किंवा टेनिस बॉल, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही चांगला खेळ करते त्यावेळेला तुम्ही चांगला खेळाडू. परंतु या पहा ऍक्शन रिप्ले फटका पोचला होता. साधा सोपा झेल या ठिकाणी मात्र धरती मातेला दान केलाय आणि या बॉलवरती धावा मिळाल्या तब्बल 2:31 झाल्यात. अंतिम बॉलवरती फटका पोचलाय. संदेश राऊत चेंडूच्या खाली आलाय. झेल पकडलाय. फलकावर धावा 31 आणि 32चं टार्गेट सेट केलाय. यापुढे होणार सामना 2 संघांमध्ये. एकामध्ये नवापूर ब आणि त्यांच्या विपरीत संघ पाम. दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती करतो आपण टॉस साठी जसं सामन्याला होईल सुरुवात मायक्रोफोन वरती करूया कसं बदल प्रीतम घरात यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी पाम आणि त्यांच्या विपरीत संघ पाहायला मिळतो नवापूर ब. केतन राऊत यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभस्थ मात्र या टीममध्ये टॉस करायचा आहे. तुला पाम संघ या टॉस साठी नवापूर ब लवकर या फास्ट. इनिंग ब्रेक मध्ये टॉस इम्पॉर्टंट आहे मित्रा. या ठिकाणी मात्र चेतन राऊत त्यांच्या शुभ मात्र या ठिकाणी टॉस केला 2 संघांमध्ये. एका बाजूने नवापूर त्यांच्या विपक्ष संघ पाम. अगदी जवळचे 2 गाव आहेत. चला या ठिकाणी मैत्रीपूर्वक आपण पाहतोय. नवापूर संघाचे कॅप्टन म्हणले की पाम इलेव्हन संघाच्या कॅप्टनला आपण देऊया संधी. काटाचा कॉल. चला पुन्हा एकदा टॉस या ठिकाणी केला जाईल सरांच्या शुभ हस्ते. काटाचा कॉल. चला या ठिकाणी छापा आलाय. नवापूर संघ टॉस जिंकला निर्णायक असेल. नक्कीच आम्ही फलंदाजी करणार पहिला. 5 षटकाचे सामने आहेत. अपोजिट संघाला कित्येक धावांपर्यंत टार्गेट सेट केला जाईल. 5 षटकांचा आहे परंतु 2 षटक पॉवर प्लेचे असेल आणि आम्ही 50 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. असे कुठले फलंदाज असतील त्यांच्यावरती जबाबदारी या मॅच मध्ये दिली जाईल ॲज अ कॅप्टन म्हणून. ॲज अ कॅप्टन तरी पण मी आमचे जे ओपनिंगचे फलंदाज निखिल बारी आणि उत्तू बारी त्यांच्यावर आमचा खूप कॉन्फिडन्स असतो. पॉवर प्लेचे 2 षटक असेल. पॉवर प्लेच्या 2 षटकामागे
धावा किती ठेवल्या जातील माइंडमध्ये? पॉवर प्लेमध्ये आम्ही कमीत कमी 27 ते 28 रन प्रयत्न करू. तुला कुशल टॉस जिंकल्याचा निर्णय कसं? फिल्डिंग. तुला जे पाहिजे होतं ते मिळालंय. अपोजिट संघ नवापूर आहे, अगदी जवळचा संघ आहे, कित्येक धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 ते 45. या स्पर्धेचं आयोजन नियोजन बद्दल 2 शब्द. हो, यांचं पाचर संघाचा धन्यवाद करेल की प्रत्येक वेळी नाईट टुर्नामेंट उतरवतात आणि ती चांगली चांगली असते. त्याने म्हटले 2 पॉवर प्लेचे षटकाचे त्यामध्ये 27 ते 28 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. असे 2 पॉवर प्लेचे षटक कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल? चंद्रकांत आणि सर्वेश. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये न्यूज असे नवापूर संघाने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारत आमंत्रित केलंय पामिलन संघाला क्षेत्ररक्षक. मॅचला होईल सुरुवात. मायक्रोफोन वरती होईल हलकासा बदल. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया प्रीतम घरत यांचा आवाज आपण उत्तरेखाला ऐकणार आहोत. धन्यवाद. यस, धन्यवाद कौशिक राऊत यांना आपण ऐकतायत. आणि मनीष पाटील सालवड यांना वाढदिवसाच्या फायर क्रिकेट क्लबकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनीष आणि हार्दिक सलामीर बॅट्समन जोडीला जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जिथे आपण बघू शकतात टार्गेट 32चं आहे, परंतु मोठं होईल कारण की गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये धारदार झाली. मी सांगितल्याप्रमाणे मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी धारदार झाली होती. प्रमोदने सुरुवात केली ही पहिल्या बॉलवर विकेटने दत्तीवर टीम आपल्याला पाहायला मिळते. धावा 32 आहेत, थोड्या कमी आहेत, हरकत नाही आहे, परंतु इथे विकेट टेकिंग गोलंदाजी आणि डॉट बॉल जर घेत राहिले तर इकडे मॅच बनवू शकते, यात वाद नाही. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आयुष. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच नवापूर 11 आणि त्यांचे विपक्ष पाम 11. नवापूर ब वर्सेस पाम 11. फटका क्लासिकल खेळ आहे. चाललाय चेंडू मैदानाच्या बाहेर. अगदी टिपिकल टेनिस क्रिकेट स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो स्ट्रोक खेळ आणि चेंडू गेला मैदानाच्या बाहेर 4 धावेसाठी. चौकार. बजाव. थँक्यू. शिवसाई सदस्य आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं स्वागत केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या आमच्या मुख्य व्यासपीठावर. हे बघा आमचे मेंबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा अगदी त्यांच्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच चालू ठेवा. आणि हे शिवशाही ग्रुपचे सदस्य मेंबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक चौकार, त्याच्यानंतर हा दुसरा चौकार. क्या बात आहे. असं शिवसाई ग्रुपचे मेंबर्स आपण पाहू शकतात. आणि इथे मात्र हे क्षणचित्र टिपले जात आहे. 2 बॉल 2 चौकार. विकेट नंतर चेंडू झालेत 3 धावा झाल्यात 8. एक विकेटच्या नुकसानात 32 आव्हान आहे. 24 पाहिजेत. चोवीस धावेची आणखीन गरज. चौथा बॉल. आता काही लोअर फुल्डर्स बॉल खेळला जातो. एक साठी कन्फ्युजन आणि इकडे चुकी होत असताना सुरुवातीला थांबला, त्यानंतर वेग घेतला आणि थोडं प्रेशर बनवलं क्षेत्ररक्षकावर देखील, जिथे मात्र सुचित होता. आणि एक धाव अर्जित करत असताना अवस्था आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज. चेंडू हातात आला नाही, नाहीतर एक आणखीन विकेट मिळाला असता. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला 9 पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 32चं टार्गेट. 9 धावा धावफलकावर 21-23 पाहिजेत. सॉफ्ट हँडने खेळलाय डाव्या हाताच्या फलंदाजाने. डाव्या हाताचा गोलंदाज
एक धाव मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 1-0 स्कोर कार्डवर. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा बॉल असेल. पहिली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेट, दुसरा चौकार, तिसरा चौकार, चौथा सिंगल, पाचवा सिंगल. 10 धावा धावपलकावर. दत्तेवरे टीम बॅटिंग करताना आपण पाहू शकतात आणि खऱ्या अर्थाने जास्त या भागात खेळत नाही ते, परंतु यावर्षी फायर चषक आपण भविष्यात खेळताना दिसत आहेत. दत्तेवरे टीम आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टंप दाखवले, चॅलेंज केलं, चॅलेंज एक्सेप्ट केलं यावेळेस गोलंदाजाने. प्रमोदने यावेळेस चेंडू फेकलाय बँक ऑन टार्गेटवर. क्लीन बोल्ड, विकेट. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया. इथे मात्र आपण भविष्यात लॉंग लेग फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस परफेक्ट मिडल स्टंपवर चेंडू फेकलाय आणि विकेट. पहिला ओव्हर 10 धावा 24 मध्ये बनवायचे आहेत. इथे मात्र 22 जे थँक्यू. पहिलं षटक 2 झटके आणि 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेसचा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी उजवा डावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि खऱ्या अर्थाने डावे गोलंदाज भरपूर आहेत आणि त्यामुळे आता कुठे ना कुठे थोडं चेंजेस करताना गावदेवी खैरापाडा रोहितला इंट्रोड्यूस केलाय गोलंदाजीसाठी आणि धावा आहेत 10 आणि बनवायचे 24 मध्ये 22. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये 22 धावा. चला थोडा स्पीडअप ठेवा फिल्डिंग टीम. डाव्या हाताचा फलंदाज तयार. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आणि पंचाच्या आत खुलताना व्हाईट बॉलचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11 स्कोर कार्डवर. षटक क्रमांक दुसरा आणि इथे आपण बघू शकतात पहिला बॉल वाईड आलाय. 21 पाहिजेत जिथे पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. आपण पाहू शकतात एक डाव्या हाताचा फलंदाज हार्दिक, नो स्ट्राईकला प्रथमेश. यावेळेस मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅट जोरात फिरवली ती, बॅटची एज लागली, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग ठिकाणी. फिल्डिंग होत असताना एक धाव्याने स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्डवर. 32चा आव्हान आहे. इथे मात्र विचार केला तर 23 बॉलमध्ये 20 बनवायचे जिंकण्यासाठी. ऑन साईडला मात्र चांगला फटका आहे. लॉंग ऑन रिजनला पाठलाग सुरू आहे आणि चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार 4. दुसऱ्या बॉलवर यावेळेस चौकार. एसडीजे थँक्यू. अगदी मंचावर ओमसाई ग्रुपचे कल्पेश गरत, कित्तेजी गरत आपल्याला पाहायला मिळतात. रॉकस्टार ग्रुपचे अमित पाटील, शिवशाही ग्रुपचे किरण राऊत, सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळलाय. शॉर्ट बॉल होता, वाईड होता. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकदम मेल सिंगलने स्कोरबोर्ड 17 धावा धावपलकावर. आता जिंकण्यासाठी जर विचार केला तर 21 बॉलमध्ये 15 पाहिजेत.
21 चेंडू 15 धावा. डब्यात त्याचा फलंदाज समोर हार्दिक. मागच्या वेळेस बॅट जोरदार फिरवली होती, बॅटवर कनेक्शन चांगलं झालं नाही. एक धावा आली, नो स्ट्राईकला गेला आणि मात्र प्रथमेशने एक चौकार खेचलाय. शॉर्ट बॉल होता, मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला स्टंपवरून. डॉट बॉल येतोय. 20 मध्ये 15. पहिल्या बॉल पासून ते आतापर्यंत एक चांगली पकड आहे या मॅचवर दत्तेवरे टीमची. गोलंदाजी चांगली धारदार झाली, क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला पाहायला मिळालं आणि फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. कावदेवी खेरापाडा आपण पाहू शकतात. आजचा तिसरी रात्र आणि तिसरी टीम आपल्याला पाहायला मिळेल. सुपरमॅन 8 मध्ये जाताना फटका सजवला पॉईंटच्या भागामध्ये, जिकडे क्षेत्ररक्षक आहे इरफान. एक धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18 धावा धावफलकावर, 19 मध्ये 14, म्हणजे 3 ओव्हर आणि 1 चेंडू मागे 14 धावेची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज प्रथमेश. पॉवर प्ले षटकातला शेवटचा चेंडू. लास्ट बॉल आणि यावेळेस मात्र बॅटच्या समोरून वळवलाय चेंडूला. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावा झाल्या त्या म्हणजेच 18. चेंडू असतील 18, धावा बनवायच्या 14. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. बघा, बॅटच्या समोरून वळवलाय बॉलला. डॉट बॉल एसडीजे. थँक्यू. गोलंदाज सुजित. गोलंदाजी मार्कवर 18 मध्ये 14ची गरज. 2 ओव्हर नंतर 18 धावा 9च्या सरासरीने. आता मात्र विचार केला तर 3.70च्या सरासरीने 14 बनवायचे 3 ओव्हरमध्ये. स्ट्राईकला हार्दिक आहे 4 मध्ये 3 धाव्यावर खेळतोय. प्रथमेश 3 मध्ये 5 धाव्यावर खेळतोय. 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत आणि पॉवर प्ले संपल्यानंतर फील्ड प्लॅन थोडं सजवलं जातं. जिथे आपण बघू शकतात 4 खेळाडू 38 सर्कलमध्ये आणि 5 खेळाडू बाउंड्री लाईन लगत. पहिला बॉल टाकला जाईल. ओव्हर क्रमांक 3. आतमध्ये येऊन मात्र यावेळेस चेंडूने उडवलंय स्टंपला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी सुपर बॉल. टप्पा पडल्यावर भरपूर आतमध्ये आला आणि स्टंपला उडून गेला. विकेट बजाव. आणखीन एक डाव्या हाताचा फलंदाज रितेश मैदानाच्या आतमध्ये येत असताना दुसरा बॉल आणि चांगला बॉल आहे. खोलवरचा चेंडू. इकडे मात्र रोहित जोपर्यंत फील्ड करेल एकदा पूर्ण. 19 स्कोर कार्डवर. आता चेंडू असतील मात्र 16 आणि 16 बॉलमध्ये बनवायचे 13. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक विकेट. कमबॅक करताना टीम खेरापाडा. गावदेवी दुसरा झटका देत असताना सुजित या ओव्हरमध्ये. प्रथमेश बॅक टू द डग आउट. हो, काय मात्र यावेळेस चेंडू टप्पा खाल्यावर बाउन्स पाहायला मिळतोय. टर्न पाहायला मिळतोय. विकेट एसडीचे.
दातेवरी टीम एक्स्ट्रा प्लेअर पाठवा इकडे. फुलटस बॉल आणि सरळ हातामध्ये. काय केलं होतं फलंदाजाने, फलंदाजाला माहीत, परंतु इकडे विकेट मिळालाय गावदेवी खैरापाडा टीमला. बरोबर मात्र गेला गोलंदाज हातामध्ये. वेगवान बॉल हा बघा, फटका जिथे मात्र खेळायचं तो ऑन साईडला, बॅटच्या अगदी उजव्या बाजूला लागतो आणि चेंडू आलाय तो म्हणजेच बॉलरकडे. कॅच आउट. चांगली गोलंदाजी होत असताना आता मात्र 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये बनवायचे 13. थोडा आता कन्फ्युजन वाढलंय. जिथे 19 वर 2 होते तिकडे 19 वर 5 झालेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना वेंकटेचा मास्टर, खेळ अजूनही फसू शकतो. आता ही परिस्थिती आलेली आहे कारण की 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौशिक आलेला आहे. 14 मध्ये 13 पाहिजेत. पुढचा बॉल आणखीन एक येईल का विकेट? यस, आणखीन एक विकेट. हॅट्रिक. दुसरा गोलंदाज पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्याने हॅट्रिक साजरी केलेली आहे, ज्याचं नाव आहे सुजित. काय गोलंदाजी मात्र. 6 झटके आता मात्र लागत आहेत दत्तेवरी टीमला. 19 वर 13 मध्ये 13 ची गरज. चांगली कॅचिंग. आशिष परब आपल्याला पाहायला मिळते कीपरच्या भूमिकेत. कॅच आउट होत असताना फलंदाज कौशिक पाजव. मास्टर, क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येकदा असं पाहिलेलं आहे की एखादी ओव्हर मात्र कलाटणी देणारी असते, परंतु ती जास्त करून फलंदाजीच्या माध्यमातून येते जेव्हा मोठ्या धावा येतात. परंतु इकडे गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकतात 4 झटके आणि 1 धाव. 13 मध्ये 13. 6 गडी बाद 19. फलंदाज भाविक मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचा बॉल असेल सुजित. गुड बॉल, गुड बॉल. कमालीचा बॉल. काही समजला नाही. टप्पा पडल्यावर बाहेर जाताना गुड ओव्हर. कमालीचं कमबॅक करून दिलंय आपल्या टीमला सुजितने. 1 धावेचं षटक. 4 विकेट त्याने या ओव्हरमध्ये घेतलेत आणि 12 मध्ये 13 ची गरज. डीजे तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 वर 6. पटेल आलाय गोलंदाजीसाठी आणि इकडे मात्र 12 मध्ये 13 ची गरज. फरक इकडे पडला या मॅचवर. इथे सुजितने टीमला कमबॅक करून दिलंय. जिथून मात्र विचार केला 18 मध्ये 14 होते, 2 झटके होते, 2 फक्त विकेट होते आणि त्यानंतर मात्र 4 विकेट आणि 1 धावेचं षटक. आणि स्ट्राईकला फलंदाज रितेश, नो स्ट्राईकला भाविक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पटेल. पहिला बॉल टाकला जाईल. इथे मात्र खेळपट्टीवर 4थी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. डाव्या हाताचा गोलंदाज जुना जाणता खेळाडू आहे. उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे पाहिलेत, परंतु खऱ्या तर या परिस्थितीतून आपण बघायला गेलं तर भरपूर वेळा पटेल गेला असेल, परंतु आता मात्र खऱ्या अर्थाने त्या अनुभवाची गरज आहे टीमला. एक चांगलं षटक येईल का? पहिला बॉल आलाय डॉट. शॉर्ट बॉलवर मारण्याचा प्रयत्न स्टंपच्या वरून निघून गेला कीपरच्या हातामध्ये. 11-13 ची गरज. 11 चेंडू 13 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील दातेवरी टीमने सरप्राईज केलं होतं. 1 ओव्हरमध्ये 22 ची गरज असताना नवापूर संघ होता तो. फटका इकडे चांगला खेळ आहे. यावेळी शॉर्ट बॉलला पाठवलंय 6 धावेसाठी. षटकार. खराब बॉल
पनिश केलंय फलंदाजाने रितेश. यावेळेस आपण बघू शकता आतमध्ये येऊन षटकार खेचलाय. 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 25 स्कोर कार्डवर 7 पाहिजे 10 मध्ये. हा देखील शॉर्ट बॉल परंतु थोडा वेगाने टाकला जातो. इकडे मात्र डॉट बॉल येतोय. यावेळेस आपण बघू शकता थोडा जास्तच वेगाने चेंडू टाकण्यात आला. 9 चेंडू आणि 7 धावेची गरज. 3 मध्ये 6 आलेत. 9 चेंडू 7 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका इकडे चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही भेटणार. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार 4. आता 2 ची गरज आहे. वारंवार शॉर्ट बॉलचाच उपयोग केलाय आणि पुरेपूर फायदा उचललाय फलंदाजाने. मजाव. थँक्यू. 8 बॉल आणि 3 धावेची गरज. आता ही मॅच पूर्णपणे झुकलंय टीम दत्तेवरेकडे आणि जशी मॅच संपेल तशा लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या संघ पाम. अपील केला आणि यावेळेस अपील उचलून धरलंय. यावेळेस विकेट. 7वा झटका लागतोय बॅटिंग टीमला. काही गरज नव्हती मोठ्या हिटची. यावेळेस एक हलक्या हाताने सॉफ्ट हँडने सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट करणं खूप गरजेचं होतं. मोठी हिट 2 आले होते. काम झालं होतं परंतु पुन्हा एकदा मोठ्या हिटकडे जात असताना लेग बिफोर विकेट. थँक्यू. 7 बॉल आणि 3 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणित. 9व्या क्रमांकावर येतोय प्रणित. 7 गडी बाद. धावसंख्या 29. 7 मध्ये 3. शेवटचा बॉल 4थ्या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस मात्र चांगला बॉल. 1 ओव्हर आणि 3 धावेची गरज. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 30. 4थं समाप्त. 29 वर 7. बजाव. थँक्यू मास्टर. 6 बॉलमध्ये 3 धावेची गरज आणि 29 वर 7. परंतु इकडे स्ट्राईकवर फलंदाज भाविक. आता दोन्ही फलंदाज 1-1 बॉल खेळले. दोन्ही फलंदाजांनी 1-1 बॉल डॉट केला. परंतु इकडे सुजित ज्याने कलाटणी दिले या मॅच मध्ये. बॅटच्या समोरचा बॉल मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यावर स्विंग अँड मिस. 5 मध्ये 3. यामुळे म्हणतात की चौकार षटकारानेच क्रिकेट तुम्ही नाही जिंकू शकत. क्रिकेटची लाईफलाईन, क्रिकेटचा श्वास, सिंगल डबल यावर देखील भार देणं गरजेचं आहे. आणि इकडे मात्र हलक्या हाताने फटका सजवला. 1 धाव मिळेल आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाही. 4 मध्ये 2 आहेत. कंपल्सरी चेस आहे. धावसंख्या 30. चार चेंडू 2 धावा. इकडे मात्र डॉट आला तर आणखीन मजा येईल. पाहूया. मागचा बॉल फुलटस मिळाला. हलक्या हाताने ढकललाय. फील्ड पॅन अगदी सजवलं जात आहे. जिथे मात्र आपण बघू शकता आशिष परब क्षेत्ररक्षण सजवत असताना. पाहूया
इथून डॉट बॉल येईल का? सुजित मात्र तयार नेक्स्ट बॉल घेऊन. यावेळेस एज आणि थोडा पुढे पडतोय. एक धाव मात्र यावेळेस लागली जात आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 31. स्कोर आर लेवल आता मात्र 1 ची गरज. 3 मध्ये 1. तीन चेंडू 1 धावा. सुरुवातीला मात्र धावा आल्या आणि जर बघायला गेलं तर कुठे ना कुठे मागच्या ओव्हरमध्ये षटकार चौकार जे आले ना तिथे मात्र मॅच बदलली. शॉर्ट पिच बॉलवरती हल्ला होते आणि इथे मात्र फटका सजवला आणि मॅचला फिनिश केलंय. सामना विन होताना दातेवरी टीम. कॉंग्रॅच्युलेशन कमांडीचे मास्टर.